राजकारणात काहीही शक्य असतं, पण जेव्हा दोघं भाऊ 19 वर्षांनी पुन्हा एकत्र येणार म्हटलं की काहीतरी मोठं होणार हे निश्चित. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, शिवसेना ठाकरे गट कमबॅक करणार आणि शिंदे फडणवीस गटाची झोप उडते. या सगळ्यांमागे आहेत ते 7 कारणं. चला तर पाहूयात. एप्रिल महिन्यात राज आणि उद्धव ठाकरे प्रदेश दौऱ्यावर गेले होते. अशी चर्चा आहे की या दौऱ्यात दोघांमध्ये जवळपास 2 तास युतीबाबत सखोल चर्चा झाली. भेट जरी गुप्त असली तरी आता तिचा परिणाम उघड होतोय. राज ठाकरेंनी पॉडकास्टमध्ये किरकोळ वाद विसरूयात असा सूर लावला. तर मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी त्या तर उद्धव ठाकरेंनी थेट मराठीसाठी एकत्र येऊ अशी हाक दिली. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय चर्चांमध्ये वारंवार एक गोष्ट जाणवली. शिवसेना मनसे एकत्र आली पाहिजे. मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि मुंबई पुण्यातील स्थानिक मुद्द्यांवर ही युती लोकांच्या मनात आदर्श ठरते आणि त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीस जनतेचा नैसर्गिक पाठिंबा मिळण्याची शक्यता अधिक आहे. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी संयम सोडून थेट आक्रमक शैली स्वीकारली आहे. विधानसभेतील पराभव विसरून ते अधिक आत्मविश्वासानं महापालिका निवडणुकीच्या तयारीत लागलेले आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट आदेश दिला की दिवाळीपूर्वी महापालिका युद्धासाठी तयारी सुरू करा. बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्याचा निर्धार आहे आणि काही माजी नेते पुनरागमनाच्या तयारीत आणि बडतर्फ नेत्यांना बाजूला करून नवे चेहरे उद्धव ठाकरे तयार करताना दिसत आहेत. शिंदेगडातून निष्ठावान कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत येऊ लागले आहेत. सुजाता शिंगोडे यांनी स्पष्ट केलं की शिंदेगडात जाणं ही चूक होती. या घरवापसीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि समर्पणाची भावना पुन्हा एकदा वाढते आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेते आता एकत्र येण्याच्या उत्सुकतेत आहेत. उद्धव ठाकरे असेल, राज ठाकरे असेल, संजय राऊत असेल, संदीप देशपांडे असेल, अशा नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये एक नवीन युतीची चाहूल आपल्याला बघायला मिळते आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे. पुन्हा एकदा नवचैतन्य संचारलेला आहे आणि त्यामुळं ही युती शिवसेना मनसेला नवसंजीवनी ठरू शकते. या सर्व घडामोडीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे सत्ताधाऱ्यांची अस्वस्थता. शिंदे आणि फडणवीस यांच्या वक्तव्यांमध्ये ती स्पष्टपणे ऑन कॅमेरा दिसून येते. शिंदे गटाच्या नेत्यांना भीती आहे की शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे जर एकत्र आले तर मूळ शिवसेनेचं पुनरागमन होतंय असं चित्र कुठेतरी उभं राहील, कारण बाळासाहेबांचे खरे वारस त्या युतीतून एकत्र येत आहेत. फडणवीस यांना कळतंय की शहरी भागात मनसेचा प्रभाव आणि ठाकरे गटाचं वजन हे कॉम्बिनेशन भाजप आणि शिंदे गटाला धक्का देऊ शकतं आणि म्हणूनच ही युती होऊ नये यासाठी हालचाली देखील सुरू झाल्यात. या 7 कारणांमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी येत आहेत. शिंदे फडणवीसांना टेन्शन आहे आणि जनतेला आशा आहे. जर ही युती झाली तर महाराष्ट्रात 2025-26चं राजकारण पूर्ण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. तुम्हाला काय वाटतंय? राज उद्धव एकत्र आले तर शिंदे फडणवीस गटाला टक्कर मिळेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच थेट राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.